नमस्कार, DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। येवला तालुक्यातील मुखेड फाटा परिसरात 2 एसटी बसचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे। अर्नाळा संभाजीनगर आणि हिरकणी या 2 बस एकमेकांना धडकल्याने हा थरार घडला। या भीषण अपघातात अंदाजे 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी झाले असून इतर 10 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। अपघाताचा आवाज इतका भयानक होता की परिसरातील नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले। सर्व जखमींना तत्काळ येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत। या अपघातात जीवन बाबूराव माळी वय 50, संतोष शिवाजी गायकवाड वय 46, आकांक्षा राजेश भालेराव वय 24, अनिता संतोष गायकवाड वय 34, बाबूराव शंकर धुमाळ वय 65, लीलाबाई बाबूराव धुमाळ वय 50 आणि राहुल बापू जाने वय 36 हे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर सध्या वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गट उपजिल्हा प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल शिंदे यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली। त्यांनी जखमी प्रवाशांशी संवाद साधून त्यांना धीर दिला, तसेच डॉक्टरांशी चर्चा करून जखमींना तत्काळ आणि योग्य उपचार मिळतील याची खात्री केली। सध्या रुग्णालयात जखमींच्या नातेवाईकांची मोठी गर्दी असून पोलीस प्रशासनाकडून अपघाताचा अधिक तपास केला जात आहे। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। आज मी येवला या ठिकाणी बजरंग हॉटेलच्या समोरून जात असताना एकदम 2-3 ॲम्ब्युलन्सचा आवाज मला आला। तर ते सिव्हिल हॉस्पिटलकडे वळाल्या त्या ॲम्ब्युलन्स। तर मला वाटलं काय झालं, तर मी अर्जंट इथं पोहोचलो। तर एक लालपरी आणि एक आपली बस हिरकणी बस, या 2 बसचा समोरासमोर ॲक्सिडेंट झालेला आहे नाशिकला जाताना मुखेड फाट्यावर, आणि अनेक जण जखमी झालेले आहे। सध्या हॉस्पिटलला आले असता पेशंट ॲडमिट आहे, विचारपूस बी केली मी। काही पेशंट थोडे गंभीर अवस्थेत बी वाटू राहिले आणि हॉस्पिटलमध्ये सध्या लाईट बी नाही आहे। तर लाईट आल्यापर्यंत ते वाट पाहत आहे आणि काही वाटलं गंभीर जास्त असले तर आम्ही इथून हलवण्याचा त्यांना जरूर प्रयत्न करू। अजून बहुतेकांना या ॲक्सिडेंटबद्दल अनेक लोकांना माहिती नाही आहे। तर इथं गर्दी व्हायला बी सुरुवात झालेली आहे। तर जे पेशंट गंभीर वाटतात त्यांना आम्ही हलवण्याचा निश्चित प्रयत्न करू। अजून तर चौकशी आम्ही करतो आहे काय झालं, कशामुळे झालं, आणि हॉस्पिटलला जनरेटरची सोय करावी लाईट गेल्यावर, अशी पक्षाची तरी माझी अपेक्षा आहे। तर इथं सर्व सुविधा जर दिल्या तर अर्जंट हलवायची वेळ येणार नाही, याचा निश्चितच विचार झाला पाहिजे। आत्ता जे 2-3 पेशंट पाहिले तर एक्सरे काढायचा तर लाईट नाही, त्याच्यानंतर त्यांना बिचाऱ्यांना हलवायचं आहे तर ते समजून यायला हलवा की इथं ठेवा, आणि गोरगरीब घरातले पेशंट दिसत आहे। तर खूप दुःखी अंतकरणाने मी सांगू इच्छितो की काहीतरी हॉस्पिटलची व्यवस्थित व्यवस्था केली पाहिजे।